नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ताटातली डावी बाजू म्हणजेच लोणचं बघणार आहोत। हे इन्स्टंट लोणचं आहे, अगदी 10 मिनिटात तयार होणार आणि 8 ते 10 दिवस ते तुम्ही वापरूही शकता। तर त्यासाठी मी इथे एक हळद घेतली आहे, ओली हळद। तर तुम्ही 2 ते 3 खांडसुद्धा हळदीचे घेऊ शकतात। तर मी एकच घेतली आहे आणि ती अशी वरून आपल्याला त्याची पातळ जी साल असते ना, ती खरवडून काढून टाकायची आहे आणि त्यानंतर ती धुवून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची आहे कपड्याने। त्यानंतर इथे जाड हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। ह्या हिरव्या मिरच्या अजिबात तिखट नसतात चवीला, पण फ्रेश मिरची घ्यायची आहे आणि तीसुद्धा धुवून आणि पुसून घेतली आहे, कोरडी करून घेतली आहे। त्यानंतर आता ती आपण अशी गोल गोल कट करून घ्यायची आहे। तुम्ही उभीसुद्धा चिरून घेऊ शकता। तर मी हे खाण्याला सोपं जातं आपल्याला, गोल गोल पीस असले की छोटे छोटे, त्यासाठी मी ती गोल कापून घेतली। त्यानंतर हळद आहे ना, अशी उभी उभी त्याचे पातळ काप करून घ्यायचे आणि परत आडवीसुद्धा चिरून घ्यायची आहे। म्हणजे उभी आणि आडवी असं दोन्ही पद्धतीने ती चिरून घ्यायची आहे। अगदी पातळ पातळ चिरायची, म्हणजे खाताना खूप छान लागते। आता ही चिरून झाली की त्याच्यानंतर आपण एक मसाला तयार करूया। तर हा मसालासुद्धा तुम्ही कोणत्याही लोणच्यामध्ये वापरू शकता। तर त्यासाठी एक छोटा चमचा मेथी दाणे घेतले आहे आणि प्रत्येकी एक मोठा चमचा बडीसोप, जिरं आणि मोहरी घेतली आहे आणि 10 ते 12 काळे मिरे घेतले आहे। तर आधी आपल्याला नाही का मेथी दाणे आणि काळे मिरे थोडे हलकेसे भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यात 4-5 सुक्या लाल मिरच्या घातल्या आहे, त्यासुद्धा हलक्या भाजून घ्यायच्या आणि थोड्याशा गरम झाल्या की त्याच्यानंतर जे आपले बाकीचे राहिलेले मसाले आहे ते घालायचे आणि अगदी लो गॅसवर हे भाजायचे आहे, जळू द्यायचे नाही। तर आता मी लगेच गॅससुद्धा बंद केला आहे, कारण आपला ना पॅन तापलेला आहे आणि हे लगेच भाजले जातात। त्यासाठी आपण खूप जास्त वेळ पॅन चालू नाही ठेवायचा गॅस। आणि पूर्ण थंड झाले की मग मिक्सरमधून आपल्याला थोडीशी जाडसर याची पावडर तयार करायची आहे, खूप जास्त बारीक करायची नाही। तुम्ही बघू शकता एवढी ती अशी थोडीशी जाडसर ठेवायची आहे, म्हणजे चमच्यातून एकदम अलगद पडते। तर आता त्याच पॅनमध्ये आपण नाही का 2 ते 3 मोठे चमचे तेल घालायचं। तेल थोडंसं गरम झालं की लगेच त्याच्यात अर्धा छोटा चमचा हिंग घालायचा आहे आणि चिरून ठेवलेली मिरची आणि हळद त्याच्यामध्ये घालून द्यायची। आता हे बनवत असताना ना पूर्ण लो गॅस ठेवायचा आहे, मोठा गॅस करायचा नाही आहे आणि हे परतून घ्यायचं। 1च मिनिट आपल्याला हे परतायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर मीठ घातल्यानंतरसुद्धा आपण ते 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। आपल्याला खूप जास्त ही मिरची आहे ना शिजवत बसायचं नाही आहे, फक्त मीठ घातल्यानंतर ती चांगली परतून घेतली ना की त्याला चव खूप छान येणार, म्हणजे ते मीठ मुरलं जातं त्याच्यामध्ये आणि चव चांगली येते। आता ते मीठ चांगलं त्याच्यात मिक्स करून झालं की त्याच्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतला तर तो आपल्या चवीप्रमाणे 1 ते 1.5 चमचा घालायचा। त्यानंतर 1 छोटा चमचा धणे पावडर, 1 छोटा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा आमचूर पावडर मी इथे घातला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे। आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं। पूर्ण लो गॅसवरच हे काम करायचं आहे, लक्षात घ्या, कारण आपले मसाले जळले नाही पाहिजे। तर मी टेस्ट केलं तर मला थोडंसं तिखटपणा कमी वाटला, म्हणून अर्धा चमचा इथे अर्धा छोटा चमचा मी लाल तिखट पावडर घातली आहे आणि 1 छोटा चमचा गूळ घातला आहे, चिरलेला गूळ आहे हा। तर गूळ शक्यतो घालाच, त्याच्याने नाही का जी आंबट, गोड आणि तिखट अशी जी चव येते ना ती खूप छान येते। लाल तिखट आणि गूळ घातल्यानंतर आपण गॅस बंद केला आहे, कारण आपलं पॅन गरम आहे आणि ते सतत हलवत राहायचं आहे। पॅन पूर्ण गार होईपर्यंत ते हलवत राहायचं। आता हे बघा किती छान मस्त आपलं हे लोणचं शिजलं आहे। तर पूर्ण गार झालं, हे गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे लिंबाचा रस घालणार आहे। तर लिंबाचा रस तुम्ही 1 ते 2 चमचे घालायचा किंवा तुमच्या आवडीनुसारही कमी जास्त करायचा आहे। तर इथे 2 चमचे लिंबाचा रस घालून परत एकदा तो मिसळून घ्यायचा। इथं आपला पॅन पूर्ण थंड झालेला आहे, गरम नाही आहे अजिबात। आणि त्याच्यानंतर गार झालेलं हे मिश्रण आपण एखाद्या काचेच्या स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। आता हे लोणचं तुम्ही इन्स्टंट लोणचं आहे, तर हे 8 ते 10 दिवस सहज टिकतं, पण ते फ्रीजमध्ये ठेवावं लागतं, बाहेर ठेवायचं नाही। बाहेर ठेवलं तर ते खराब होणार आहे। तर त्यासाठी ते तुम्ही फ्रीजमध्येच ठेवायचं आणि प्रत्येक वेळेस घेतानासुद्धा त्याच्यामध्ये कोरडा चमचाच घालायचा आहे, ओला चमचा किंवा ओल्या हातांनी वगैरे लोणचं घ्यायचं नाही। आणि हे लोणचं असंच तुम्ही स्टोअर करू शकता। आता हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे। इन्स्टंट लोणचं आहे, त्यामुळे लगेच बनवा आणि लगेच खा, असा हा प्रकार आहे। तर मी आज भेंडीची भाजी केली होती, तर माझं काही खायचं मन नव्हतं, तर इन्स्टंट लोणचं मी लगेच तयार केलं आणि लगेच ते खायला घेतलं आहे। आणि जर का लोणचं बनवायचं सगळं साहित्य तुमच्याकडे अवेलेबल असेल, सगळं मसाले वगैरे असतील ना, तर अगदी 5 ते 7 मिनिटातच हे लोणचं तयार होतं, खूप जास्त वेळ लागत नाही। म्हणजे अचानक पाहुणे जरी आले
तर घरी लोणचं नसेल तरीसुद्धा तुम्ही हे इन्स्टंट लोणचं लगेच बनवू शकता. तर मी आता मार्केटमध्ये नाही का लोणच्याचे बनवण्याचे बऱ्याच मिरच्या आणि हळद आलेली आहे. तर मी हळदीचा इथं वापर केला आहे. तर तुम्ही एरवी कधी बनवत असाल ना, तर हळद न वापरतासुद्धा हे लोणचं बनवू शकता. तर असं हे लोणचं चटपटीत लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या अजून काही क्वेरीज असतील किंवा काही तुमचे सजेशन असतील तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला जर अजून काही माझ्याकडून नवीन रेसिपी शिकायच्या असतील, बघायच्या असतील तर त्याही तुम्ही मला सुचवू शकता. धन्यवाद.